विद्यार्थी मित्रांनो, TY BComच्या ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयातील इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स यामध्ये लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी यामध्ये हाऊ टू क्रिएट फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज क्लॉज म्हणजे आपण बऱ्याच वेळा फॉर्म्युला पाठ करत असतो. इन्शुरन्स क्लेम घेण्यासाठी पुस्तकामध्ये फॉर्म्युले दिलेले असतात आणि हे फॉर्म्युले आपण पाठ करत असतो, अजिबात समजून घेत नाही. तर आज आपण इन्शुरन्स क्लेम याचा फॉर्म्युला जर एक्झाम्पलमध्ये ॲव्हरेज क्लॉज दिलेला असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा आणि तो फॉर्म्युला कसा तयार करायचा हे आपण शिकणार आहोत. मी डॉक्टर राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर चला आपण सुरुवात करूया. हाऊ टू क्रिएट फॉर्म्युला ऑफ इन्शुरन्स क्लेम अंडर ॲव्हरेज क्लॉज. एक उदाहरण घेऊ आणि त्या उदाहरणाच्या द्वारे आपण समजून घेऊ. तर या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे विमा कंपनीकडून आपण पॉलिसी घेतलेली आहे आणि त्या पॉलिसीची रक्कम 70,000 रुपये आहे. म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये सम ॲश्युअर्ड म्हणजे किती रुपयाचा विमा काढला तो म्हणजे 70,000 रुपयाचा विमा आपण काढलेला आहे. ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी स्टॉक ॲज ऑन डेट ऑफ फायर त्या दिवशी आपल्याकडे माल 90,000 रुपयाचा होता. विद्यार्थी मित्रांनो, तुलना केलं तर आपल्याला लक्षात येईल की 90,000 रुपयाचा माल होता आणि आपण 70,000 रुपयाचाच विमा उतरवलेला आहे. याला आपण अंडर इन्शुरन्स असं म्हणायचं. आणि ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी आपण आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आपण 36,000 रुपयाचा माल वाचवलेला आहे. त्याला आपण स्टॉक सॅल्वेज्ड असं म्हणायचं. तर आता आपण सगळ्यात पहिले लॉस ऑफ स्टॉक आपण शोधून काढूया. ॲसर्टेनमेंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर. आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 90,000 रुपयाचा माल शिल्लक होता फॅक्टरीमध्ये आणि आपण 36,000 रुपयाचा माल वाचवू शकलो. त्याला आपण स्टॉक सेव्ह किंवा स्टॉक सॅल्वेज्ड असं आपण म्हणतो. 90,000तून 36,000 रुपये गेले म्हणजे 54,000 रुपयाचं आपलं एकंदरीत नुकसान झालेलं आहे. आपल्याकडे विम्याची पॉलिसी जी होती ती 70,000 रुपयाची होती. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी ही 70,000ची होती. पण आग लागलं त्या दिवशी 90,000 रुपयाचा माल तुमच्याकडे फॅक्टरीमध्ये होता. मग आपल्याला 100% विमा कंपनीकडून क्लेम मिळणार का? नाही मिळणार. कारण माल 90,000 रुपयाचा असताना आपण 70,000 रुपयाची विम्याची पॉलिसी काढलेली आहे. याला आपण अंडर इन्शुरन्स असं म्हणायचं. तर या ठिकाणी 90,000 रुपयाचा माल जळाला, 36,000 रुपयाचा माल आपण सेव्ह केला, वाचवला आणि 54,000 रुपयाच्या मालाचं नुकसान झालेलं आहे. आता आपण क्लेम कॅल्क्युलेशन करूया. पुढे इफ द पॉलिसी अमाऊंट इज लेस दॅन स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर द ॲव्हरेज क्लॉज इज. ॲव्हरेज क्लॉज कधी आपण ॲप्लिकेबल करतो? ॲव्हरेज म्हणजे प्रपोर्शनेटली, प्रमाणामध्ये. जर पॉलिसीची रक्कम ही मालापेक्षा कमी असेल तर आपण ॲव्हरेज क्लॉज ॲप्लिकेबल करणार. म्हणजे आपल्याकडे मालाची किंमत जी आहे ती पॉलिसीच्या रकमेपेक्षा कमी होत म्हणून आपल्याला 100% रक्कम भेटणार नाही. आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया. इफ द पॉलिसी अमाऊंट इज 90,000 लॉस ऑफ स्टॉक इज 90,000. 90,000 रुपयाचा विमा जर काढला असेल तर 90,000 रुपयाचं स्टॉक म्हणजे माल जळाला असेल तर आपल्याला 100% क्लेम मिळाला असता म्हणजे 100%. परंतु या ठिकाणी पॉलिसीची रक्कम होती 90,000 रुपयाची आणि आपलं नुकसान किती झालं? 70,000 रुपयाचं. पुन्हा या ठिकाणी ॲव्हरेज क्लॉज, प्रपोर्शनेट क्लॉज किंवा आपल्याला जितक्या प्रमाणात आपण विमा काढलेला आहे तितक्या प्रमाणात आपल्याला काय मिळणार आहे?
नुकसान भरपाई मिळणार आहे. ओके, पुढे स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी आपल्याकडे माल होता 90,000चा, 36,000 रुपयाचा स्टॉक आपण सेव्ह केला, 54,000 रुपयाचं आपलं नुकसान झालं. विम्याची पॉलिसी होती आपली 70,000 रुपयाची. स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर, माल आपला होता 90,000 रुपयाचा आणि स्टॉक सॅल्वेज आहे 36,000 रुपये. आता फॉर्म्युला कसा तयार करायचा, अगदी सोपं आहे. आपण इयत्ता 4वी-5वीमध्ये आपण शिकलेलो आहोत तिरकस गुणाकार किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण असं म्हणतो. इफ द अमाऊंट ऑफ द पॉलिसी वॉज 90,000, 90,000 रुपयाचं ज्या वेळेस आपण पॉलिसी काढली होती, ठीक आहे, 90,000 रुपयाचं ज्यावेळेस आपण पॉलिसी काढली होती त्यावेळेस आपलं जे क्लेम आहे म्हणजे लॉस झालेला आहे, लॉस ऑफ स्टॉक आहे, म्हणजे 90,000 रुपयाची पॉलिसी असली असती तर 54,000 रुपये आपल्याला क्लेम मिळाला असता. मग हे 54,000 रुपये काय आहे, लॉस ऑफ स्टॉक. परंतु ॲक्च्युअल आपण इन्शुरन्सची पॉलिसी किती रुपयाची काढलेली आहे, 70,000 रुपयाची काढलेली आहे. मग आपण लिहिताना ते काय लिहिलं, इफ म्हणजे जर 90,000ची पॉलिसी असती तर 100% म्हणजे 54,000 रुपये आपल्याला क्लेम मिळाला असता. परंतु आपली पॉलिसीची अमाऊंट किती आहे, 70,000 रुपये आहे. म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपला क्लेम रिड्यूस होणार, म्हणजे आपल्याला 54,000 रुपये न मिळता त्यापेक्षा कमी रक्कम मिळणार. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 70,000 गुणिले 54,000, 70,000 गुणिले 54,000 भागिले 90,000. म्हणजे हे जे 90,000 आहेत ते आपण खाली घेऊयात. त्यानंतर 3 शून्य कट करा, 3 शून्य कट करा, पुन्हा 1 शून्य कट करा, 1 शून्य कट करा आणि 7,000 गुणिले 54 भागिले 9 म्हणजे उत्तर येतं या ठिकाणी 42,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेटरचा वापर करा आणि भागाकार करा, गुणाकार करा म्हणजे उत्तर येईल. मग आता हे 70,000 रुपये नेमकं काय आहे, या ठिकाणी पहा 70,000 रुपये आहे इन्शुरन्स पॉलिसी. म्हणजे या ठिकाणी 70,000च्या ठिकाणी लिहा अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. 54,000 रुपये काय आहे, हे आपण लॉस ऑफ स्टॉक म्हणजे किती रुपयाचं नुकसान झालं ते, मग इंटू लॉस ऑफ स्टॉक. मग 90,000 रुपये हे काय आहे, 90,000 म्हणजे हे आपलं स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲज ऑन डेट ऑफ फायर हे किती होतं, 90,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, हे 90,000 रुपये नाही आहेत. इथे आपण ॲझ्युम केलं होतं जर विम्याची पॉलिसी 90,000ची असती तर 100% क्लेम मिळाला असता. तर इथे 90,000 रुपये काय आहे, स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इन्शुरन्स क्लेमचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. तुम्ही जर फॉर्म्युला पाठ करणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो हे आयुष्यभर लक्षात राहणार नाही. फॉर्म्युला कधीही पाठ करायचा नसतो, फॉर्म्युला तयार करायचा जेणेकरून आयुष्यभर तुम्ही जे काही शिकाल हे तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहील. फक्त परीक्षेसाठी शिकू नका, आपल्या जीवनात या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. तुम्ही भविष्यामध्ये बँकेमध्ये, विमा कंपनीमध्ये किंवा कुठेही ज्या ठिकाणी जॉब कराल किंवा स्वतः उद्योगपती व्हाल तर त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने इन्शुरन्स क्लेम ॲव्हरेज क्लास पद्धतीने कशा पद्धतीने काढतात हा जो फॉर्म्युला दिलेला आहे, ह्या प्रत्येक पुस्तकात हा फॉर्म्युला दिलेला आहे, परंतु एकाही पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला कसा तयार केलेला आहे हे दिलेलं नाहीये. म्हणून मी असा प्रयत्न केलेला आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म्युला कसा तयार करायचा. विद्यार्थी मित्रांनो, 3 इडियट्स या पिक्चरमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की पाठांतर केलं तर काय होत असतं. तर समजून घ्या, ॲनालिसिस करा, फॉर्म्युला बनवा, पाठांतर करू नका. परीक्षेसाठी
माझ्या सर्व शुभेच्छा तुम्हाला आहेत आणि या ठिकाणी आपण थांबू. तुमच्या अपेक्षा, तुमची मागणी, तुम्हाला कोणता टॉपिक समजत नाही तो माझ्यापर्यंत पोहोचवा. तो सोप्यात सोपा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांनाही घर बसल्या अशा पद्धतीची सोप्या पद्धतीने अकाउंट शिकता येईल. आणि धन्यवाद.